दार्शनिकांना स्मरण करून प्रतिवर्षप्रमाणे श्रीमठामध्ये चालणारा लिंगैक्य सिद्धयोगी राजेंद्र शिवाचार्य महाराजांच्या पुण्यस्मरणोत्सवाच्या निमित्तानं आयोजित अखंड शिवनामा सप्ताह, परमश्रेष्ठ ग्रंथ पारायण आणि आजचा हा सामूहिक गुरु दीक्षा आणि अनुग्रहाचा ह्या कार्यक्रमामध्ये उपस्थित होऊन तुम्हा सर्वांना दर्शन आशीर्वाद दिलेले आत्मीय षटस्थल ब्रह्मेशंभुलिंग शिवाचार्य महाराज अंबाजोगाईकर यांना प्रणाम करून, तसेच आज योगायोगांना उपस्थित असून तुम्हा सर्वांना मार्गदर्शन करून आत्ताच काही कार्यक्रमासाठी इथून आत्ताच निघालेले आत्मीय श्री संत नामदेव महाराजांना देखील प्रणाम करून, उपस्थित सर्व वैदिक वृंद, सर्व सप्ताह कमिटीचे प्रमुख पदाधिकारी, श्रीमठाचे ज्येष्ठ प्रतिष्ठित मंडळी, उपस्थित सद्भक्त मंडळी, माता भगिनी, नवतरुण. खरं म्हणजे आपला हा कार्यक्रम 2 वाजेपर्यंत संपवायचा होता, पण वेळ बघा किती वाजले आता, 15 मिनिटं जास्त झाले. मी एक 20 मिनिटं बोलू का? नको, फक्त 5 मिनिटं बोलतो, गडबड करू नका. अंबाजोगाईचे महाराजांनी चांगलं असे मार्गदर्शन तुम्हाला केलेले आहे. आज वीरशैव लिंगायत परंपराप्रमाणे दीक्षा आणि अनुग्रहाचा कार्यक्रम चालू आहे. आता तुम्हा सर्वांना तुमचं आणि लिंगाचं पूजा करण्यात आला, अभिषेक करण्यात आला आणि त्याचबरोबर लग्न देखील लावण्यात आलं. म्हणजे आता तुम्ही देवाचा पूजा करण्याकरिता अधिकारी म्हणून आज तुम्ही सज्ज झालोत. आता तुम्हाला पूजाचा अधिकार मिळतो आणि देवाला गळ्यात धारण करायला परमिशन मिळतो. मग आजपासून खऱ्या अर्थानं तुम्ही सगळेजण लिंगायत झालो असं म्हणायला काय हरकत नाही. आतापर्यंत लिंगायत होतो का? लिंगायत कुळात जन्माला आलो होतो, परंतु लिंगायत झालेलं नव्हतो. मग आता तुमचा अधिकार आला, कारण तुमचा आणि देवाचा अभिषेक करण्यात आला. हे वीरशैव लिंगायतांची परंपरा काय आहे तर हे आगमामध्ये येणाऱ्या सिद्धांताप्रमाणे सांगायचं म्हटलं, शिवाय जीव ऐक साधायचा असेल तर हा देहाला पहिल्यांदा परिशुद्ध करावा लागतो. म्हणून तुमचं सगळ्यांचा देखील अभिषेक करण्यात आला. कसा महादेवाचा अभिषेक होतो तसं तुमचाही सुद्धा पूर्णपणे मंत्रोपचार करत करत, रुद्राभिषेक करत करत तुम्हाला दही, दूध, मध, तूप आणि पाण्यातून तुमचं मस्तकावर अभिषेक करण्यात आला. म्हणजे काय तर तुमचा हा मांसपिंडाला मंत्रपिंड करण्यात आला. म्हणजे तुमच्यावर क्रिया दीक्षा झाला. तुमचा हा शरीराला परिपूर्ण करण्यात आला. म्हणजे परिशुद्ध झाल्यानंतरच आता देव तुमच्याकडे येणारा असतो. म्हणून तुम्ही आजपासून लिंग पूजा करत असताना फक्त नियमाचं पालन केलं पाहिजे. कसं आतापर्यंत काय करत होतो, काय नाही करत होतो, सगळं गेलं. आजपासून तुमच्या आयुष्यामध्ये आज नवीन एक अध्याय म्हणजे नवीन जीवन, तो म्हणजे नित्य नियमानं सकाळी उठल्यानंतर तुमचे स्नान झालं तर पहिलं कार्य काय असेल तर भस्म. बघा तुम्हाला थोडक्यामध्ये सांगतो, लक्षात घ्या. दीक्षा घेणाऱ्याला इकडे लेकर लक्षात घ्या, ते खेळून आले बरं थोडस त्यांच्याकडे आहेत, इकडे लक्ष द्या. लक्ष आहे का लेकरांचं? बघा रोज तुम्हाला करायचं आहे, फक्त 2 मिनिट वेळ लागते. सकाळी तुमचे स्नान झालं तर देवघरात जायचं, देवाचं पाय पडायचं आणि आसनवर बसायचं. समोर पाटावर विभूती ठेवायचं आणि पंचपाळ ठेवायचं आणि दोन्ही विभूतीचं जे काही विभूती दोन्ही हाताला लावून डोळ्या बंद करून हात जोडून त्या ठिकाणी स्मरण करायचं. काय? गुरु ब्रह्मा गुरु विष्णू गुरुदेव महेश्वर गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः. गुरुचं स्मरण आणि त्या ठिकाणी हात जोडून गुरुचं स्मरण झाल्यानंतर देवाचं स्मरण आणि तुमचे कुलदेवताचं आणि कुलगुरूचं सगळ्यांची नामाचं जय जयकार करून आणि त्या ठिकाणी विभूती घ्यायचं. 15 ठिकाणी विभूती लावायचं. आता तुम्हाला लिंग रुद्राक्षी विभूती देण्यात येतो, म्हणून तो विभूती 15 ठिकाणी कपाळाला आणि तुमचा कानाला, डोळ्याला, हातावर, पोटाला, पाठीला अशी शरीरामध्ये एकूण 15 ठिकाणी विभूती धारण करायचं. ते विभूती कसं 2 बोटानं लावायचं नाही, वर लक्षात ठेवा. अनेक लोक विभूती लावायचं मात्र 2 बोटानं लावतात, तसं नाही. त्रिपुंड धारण 3ही बोटातून व्यवस्थित कपाळावर उमटलं पाहिजे. तसं त्रिपुंड धारण पूर्ण शरीरामध्ये. आता कसं कपाळाला लावतो तसंच तुम्ही कानालाही लावायचं, डोळ्यालाही लाव, कारण पंचेंद्रियाची सुद्धा पूजा झाला पाहिजे. पोटावर लावायचं, खांद्याला आणि आपल्या हातावर.
असं देखून शरीरामध्ये 15 ठिकाणी त्रिपुंड धारण्यातून भस्म लावायचं आणि तो भस्म लावणं झाल्यानंतर लिंगाला, गळ्यात ठेवलेल्या लिंगाला काढून डाव्या हातात ठेवायचं, त्याच्यावर थोडंसं वाटीभर पाणी टाकून देवाला स्वच्छ पुसायचं आणि डाव्या हातावरच देवाला ठेवून, आता तुम्ही पाहिलं लिंगाची मी पूजा केलं ना, तसं देवाला विभूती, अक्षता, गंध, फूल, बेल काय आहे ते व्हायचं आणि काहीच नाही भेटलं फक्त एक विभूती लावायचं आणि 2 दाणे अक्षता म्हणजे तांदूळ देवावर ठेवायचं आणि त्या देवाचा नमस्कार करायचं. कसं नमस्कार करायचं? फक्त असं लांबून नाही, तुमचं त्या देव तुमचं कपाळाला लागला पाहिजे तसं त्या देवावर नमस्कार करून देव मध्ये ठेवून टाकायचं. याला किती वेळ लागते? 2 मिनिटं लागणार आहे. हे झाली दीक्षा घेणाऱ्यांची. आणि हे कधी कधी करायचं? नित्य नेमानं आयुष्यभर करायचं. मग अनेक लोक आमचा अडचणी आहे, मग काही विटाळा आहे, मग कुठलाही काही अडचणी आहे, काहीही असेल तर लिंग पूजेला मात्र काही बंधन नाही. तुमचं स्नान झालं तर त्या वेळामध्ये लिंग पूजा करायला काही हरकत नाही, काय अडचणी नाही. हे झाले लिंग पूजा करायचं पद्धती. आणि गुरु अनुग्रह घेणाऱ्यांना पुढचं आहे तर लिंग पूजा झाल्यानंतर तो देवाला बघत बघत आता तुम्हाला देणाऱ्या महामंत्राचं अंबाजोगाईच्या महाराजांनी सांगितले, 7 कोटी मंत्रेश शिव पंचाक्षर मंत्र श्रेष्ठ, म्हणजे 7 कोटी मंत्रापैकी आता तुम्हाला देणारा मंत्र तो श्रेष्ठ आहे. म्हणून तो मंत्राचं मात्र त्या देवाला बघत 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 जप करायचं. तो जप रुद्राक्षी माळा हातामध्ये घेऊन तुम्हाला डावी हात म्हणजे उजवी हातामध्ये जपमाळ धरून जप करत राहायचं. अनेक लोकांना वाटते तुम्हाला जप कसं करायचं, मग काही लोकांकडे एवढा मोठा रुद्राक्षी माळा असतो, एवढा वरी हात करतो. काही लोक असं वरी हात तसं करायचे नाही, माळ पूर्ण आपली मांडीवर असू द्या, काय अडचण नाही, व्यवस्थितपणे. म्हणजे तुम्ही जप करत असताना हात दुखलं, पाठ दुखलं म्हणून चित्त विचलित व्हायला नको, त्या पद्धतीनं आरामसे बसून जप करत 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 तुमचे मन ध्यानात लागला पाहिजे. म्हणजे तुमचं मन आपोआप देवाचे स्मरण केलं पाहिजे. कसं जप म्हणजे महाराजांनी सांगितलं ना, वाचिक म्हणजे मोठा आवाजानं ते केले तरी चालेल, नाही कोणाला ऐकू नये, तर आपल्या मनात 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 म्हणत जप करत असताना हातातलं माळ सुटलं, तुम्ही उठलो, जेवण केलो, त्या वेळामध्ये सुद्धा तुमचे मन जप करत राहायला पाहिजे. म्हणजे मानसिक जप चालू असायला पाहिजे. म्हणजे काय, तो अखंड नाम तुमच्या मुखातून यायला पाहिजे. त्याकरिता नित्य नेमाना सकाळी संध्याकाळी जप करत राहायचा. म्हणजे जेणेकरून अखेरच्या वेळामध्ये आता तुमचे काही आता उरलेलं नाही, माझं आता संपलं अशी वेळ आला तर त्या वेळामध्ये मुलगी कशी आहे, सून कशी आहे, मुलगा कुठं आहे, प्रॉपर्टी काय केलं, सोनं दानं कुणाला दिलं, अशी काही डोक्यात यायला नको. म्हणजे अखेरच्या वेळामध्ये काय आला पाहिजे मुखामधून? फक्त गुरुने दिलेलं मंत्र मुखामध्ये आला पाहिजे. एकच ध्यास. त्या वेळामध्ये बाजार पडल्यानंतर काहीच न आठवतं, फक्त गुरुने दिलेलं मंत्र मात्र त्या मानसिक रीतीतून जप सुरुवात झालं तर समजायचं की ते मोक्षाला गेले म्हणून. मग ते होण्याकरिताच आपल्याला पहिल्यापासून हे सराव व्हावा. म्हणून तो मंत्राची जप पहिला आपल्याला उपदेश, गुरुमाऊलीकडून उपदेश घेऊन तो मंत्र सातत्यानं जप करायचा असतो. आणि तो मंत्र अनेक लोकांना प्रश्न पडतो, महाराज हे काही नवीन नाही, मी रोज म्हणतो ना, तेच मंत्र आहे ना. बरोबर आहे, तेच मंत्र आहे, ऐकलेलेच आहे. 5 अक्षरे ओंकार युक्त पंचाक्षरी मंत्र आहे, मंत्र वेगळा नाही, तेच आहे. परंतु तोच महाराजकडून गुरुमाऊलीकडून का घ्यावा? तर उदाहरण सांगतो तुम्हाला. घरासमोर मोठी लाईट गेलेले आहेत, करंट गेलेला आहे, मग तो करंट गेलेला आहे, आकडे टाकून घेतले तर जमते का? एखादं वायर टाकलं समोरच आहे, घेतले तर होतो काय? MSB कडून माणसं येतात, 5,000 रुपये दंड आणि 3 महिन्याची जेल शिक्षा होत. का? काय सांगतात त्यांनी तुम्हाला? नाही, तुमच्या घरासमोरून आलेला आहे, परंतु तुम्हाला कुठं जावं लागतो? MSB ऑफिसला जाऊन रीतसर तुम्हाला पावती भरून, तुमचे फॉर्म भरून तिथं पैसे तुम्ही जमा केलं तर कुठून कनेक्शन दिलं पाहिजे? लाईनमॅन येते तुमच्या घरामध्ये, योग्य ठिकाणीतून तुमच्या घरामध्ये कनेक्शन देऊन जाते. मग लक्षात घ्या, साधा तुमच्या घरातला प्रकाश येण्याकरिता तुम्हाला एवढं रीतसर जावं लागते की नाही? मग तसं ह्या महामंत्राचं देखील गुरुमाऊली म्हणजे त्या मंत्राचा अधिकारी असतो, म्हणून त्याला पटाधिकारी म्हटलं जातो. तो अधिकारी असल्यामुळं, गादीवर बसल्यामुळं, त्यांचा अधिकार असल्यामुळं त्या मंत्र
गुरु माऊलीकडून आम्ही उपदेश घेतलं तर तो रितसर होणार. कसा तो लाईट घरी आल्यानंतर प्रकाश होतो, तसं अंतरात्मातला प्रकाशाची ज्योत पेटवायचा असेल तर रितसर तो मंत्र आम्ही उपदेश घेतलो, जप केला तरच तो कनेक्शन व्यवस्थित लागतो. कनेक्शन व्यवस्थित लागणार आणि अंतरात्मातलं ज्योत पेटणार, म्हणजे स्वस्वरूपाचं ज्ञान होणार. त्यासाठी तो रितसर गेला तरच तो अधिकार होतो. नसेल तर मनमाने कुठून बी ऐकलो तेच मंत्र आहे, काय करावं मनात म्हणत तुम्ही घेतलं, 1000 वर्ष तुम्ही जप करून सुद्धा तो मंत्र तुम्हाला फलश्रुती होणारा नाही, तो मंत्राचे फल तुम्हाला भेटणारा नाही. म्हणून तो मंत्राचे फळ आम्हाला भेटायचं असेल तर त्याला रितसर पटाधिकारी गुरु माऊली अधिकारी पुरुषाकडूनच तो आपल्याला मंत्र उपदेश घ्यावा लागतो. म्हणून तो मंत्र आता घेत असताना सर्वांनाही आजपासून तुम्ही शिष्य झाला. आता नामदेव महाराजांनी सांगून गेलेत गुरु शिष्य कसा असायला पाहिजे. आज शिष्यांचीच फार मोठा आहे. बघा एक काळ होता, महाराजांनी म्हणलं 12 वर्ष सेवा झाल्यानंतर त्यांना उपदेश करत होते. आता 12 मिनिट सुद्धा सेवा होत नाही ना, 12 मिनिट सुद्धा सेवा होत नाही, 12 तास तर लांबच गेला. पण उपदेश दिल्यानंतर तर काय केला पाहिजे, वर्षातलं किमान 2 वेळ तर एक महाराजांच्या मठामध्ये होणारा सप्ताह आणि गुरुपौर्णिमा मात्र 2 दिवस मात्र मठात आल्याशिवाय राहायचं नाही. गुरु अनुग्रह घेतलेल्याने कटाक्षण कुठेही जा, काही करा, वर्षातला 2 दिवस मात्र गुरु घराला यायचा. काय जमील ते एवढा तेवढा नाही, तन मन धनातून तुम्ही सेवा करायचं असेल तर तुमचं यथाशक्ती यथा ताकद तुम्हाला काय करता येईल. कारण तुम्ही कुठं तर जाऊन अनेक ठिकाणी फार मोठा शोकांतिकावर आज समाजामध्ये सांगण्यासाठी फार गरज आहे. आज तुमच्याकडे लाखो करोडो रुपये राहतात, नको तिथं जाऊन तुम्ही दान करतो, नको तिथं जाऊन काही करतो, ते तुम्हाला काहीच उपयोग होणार नाही. पण आपले कुलगुरू आहेत, आपले गुरु त्या ठिकाणी केलं तर नक्की तुम्हाला पुण्य दुप्पटीने भेटतो. पण तिथं करण्यासाठी मात्र माणसालाच मागे पुढे बघतात. म्हणून आज सध्या समाजामध्ये दान धर्म कुठं करावा ते सुद्धा सांगायची वेळ आलेली आहे. म्हणून आजपासून गुरु अनुग्रह घेणार आहे. तुम्ही मात्र येणाऱ्या वर्षभरामध्ये 2 वेळा मठात यायचं, काय जमीन त्या पद्धतीनं श्रीमठाची सेवा करायची अशी तुम्हाला सर्वांना सूचना देतो. आणि आज आता लगेच जे काही सर्वांना फक्त 2 मिनिटांमध्ये सांगतो, लक्षात घ्या आणि सगळेजण उठून उभा राहा. सगळेजण उठून उभा राहा. आता सूत्र काढा. मी म्हटलेलं सर्वजण पाठीमागे म्हणायचं आणि ते झाल्यानंतर खाली बसा. आरती होतो. आरती झाल्यानंतर सर्वांना पहिल्यांदा आता पाटले सूचना करतात त्याप्रमाणे सगळं. आता सगळं झालेले फक्त 2 मिनिटाचे काम. सगळेजण उठून उभा राहा, हात जोडा, सूत्र होते खाली सोडा, सूत्र सगळेच उभा राहा. सगळेजण उठून उभा राहा, हात जोडा. मी जे काय म्हणतो ते पाठीमागे म्हणायचं आणि सर्व महिला मंडळ मुली सुद्धा गुडघ्या टेकून पाय पडायचं बरं सांगितल्यानंतर. पुरुषांनी मात्र साष्टांग घालायचं. हात जोडा सगळेजण हात जोडा आणि पाठीमागे म्हणा, भो कल्याण महाभाग संप्राप्त्यम महोददे हर हर कालहर कर्महर पापवेल्ल परिहार अय्यासार गुरु महाराज कुळगुरु गुरु महाराज आज आम्हाला फक्त दीक्षा घेणारे म्हणा, दीक्षा घेण्यास गुरु अनुग्रह घेणारे तुम्ही म्हणा, गुरु अनुग्रह घेण्यास आता सगळेच म्हणा, आम्हाला आज्ञा द्यावे म्हणून साष्टांग दंडवत करतो. आता फक्त मुलं आणि पुरुष मंडळी साष्टांग घालायचं पाठीमागे सरकून लांब. पूर्ण साष्टांग तुमचे पूर्ण झोपून तुम्ही दर्शन करा जाग्यावर. आणि महिला मंडळ आणि मुलींनी गुडघ्यावर पाय पडा, गुडघ्या टेका आणि डोक्यानं पाय पडायचं असं. सांबजय नम पार्वतीपते शिव हर हर श्रीम जगद्गुरु पंचाचार्य बसा. खाली मांडी घालून बसा, मांडी घालून बसा, सगळे मांडी घालून बसा. उठून मांडी घालून बसा, हातात नारळ घेऊन बसा. आणि अजून एक सूचना लक्षात घ्या. आता पाटील म्हटल्याप्रमाणे त्या नियमात यायचं, व्यवस्थित लाईन न यायचं, गडबड कोणी करू नका. आणि बाहेरचं जे काही मंडळी थांबलात, एवढं थांबलं तर फक्त एक 10 मिनिट तुम्ही सुद्धा